84 योनीमध्ये जात असतो. 84 मध्ये जात असतो. याला कारण असं आहे, याला कारण याचं मन आहे. आणि मग मन हा बुद्धीच्या अधीन आहे. मन हा इंद्रियांचा राजा आहे. मन हा जीवाचा प्रधान आहे. मग जीवाला 84 मध्ये नेऊन ढकलून देतो. मन मालकाचा विचार करत नाही. म्हणून वंदने महाराज वर्णन करतात, मन 84 फिरविते रे मन मोक्ष पदाला नेते. 84 फिरविते रे मन मोक्ष पदाला नेते. मन 84 फिरविते रे मन मोक्ष पदाला नेते. मन 84 फिरविते रे मन मोक्ष पदाला नेते. सतग्रंथाचे पठन करी अभ्यास करी मन स्थिर झाला. अभ्यास करी मन स्थिर झाला. अभ्यास करी मन स्थिर झाला. 84 फिरविते मन मोक्ष पदाला नेते. 84 फिरविते मन मोक्ष पदाला नेते. मन 84 फिरविते मन मोक्ष पदाला नेते. मन 84 फिरविते मन मोक्ष पदाला नेते. याप्रमाणे हा जीव 84 मध्ये जाण्याला कारणीभूत मन होतो. आणि जोपर्यंत मन हे गुरुच्या चरणावर घालत नाही तोपर्यंत या जीवाचं कल्याण होत नाही. म्हणून लिहिलेलं आहे, तन मन धन हे करावे गुरुसी अर्पण, या नाव भागवत धर्म. तन मन धन ह्या तिन्ही गोष्टी संतांना दिल्या पाहिजेत. तन मन धन हे जोपर्यंत आपण गुरुवर अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्या जीवाचे कल्याण होऊ शकत नाही. याप्रमाणे तसं आत्मदेवाला सांगितलं नियम. आणि मग संत महात्मे तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. संत महात्मे सांगतात आणि सांगून जातात. ऐकणारे तसेच मरतात. कहने वाले कह गए, सुनने वाले मर गए. दुनिया है उल्टी, समझाने वाले रह गए. कहने वाले कह गए, दुनिया है उल्टी, समझाने वाले चले गए. साधू संत आपल्या गावामध्ये येतात, सांगून जातात. ऐकणारे तसेच मरतात. त्यांचं खांदाचं दंड बरोबर होत नाही, दसमी होत नाही ना 13वी सुद्धा होत नाही. हा जीव तसाच राहतो, दारिद्र्याच्या दारिद्र्य. तसं संत महात्मे निघून गेले. आत्मदेवाला फळ मिळालं. आत्मदेवाने घरी नेलं. आपल्या पत्नीला धुंदुरीला खायला सांगितलं. नियम सांगितले. या नियमाप्रमाणे जर वागली तर आपल्याला संतासारखा देवासारखा मुलगा होईल. हे संतांची कृपा आहे. आत्मदेवानं समजून सांगितलं. फळ दिलं खायला. आणि पत्नीनं ते हातात घेतलं धुंदुलीनं. आणि आत्मदेव निघून गेले भगवंताच्या प्राप्तीसाठी, भजन करण्यासाठी. धुंदुली नावाप्रमाणे तिचा स्वभाव होता. तिनं ते फळ घेऊन शेजारी बायाजवळ गेली. शेजारणी जवळ गेली. सांगितलं, अगं आमच्या घरच्या बुवांना फळ आणलेलं आहे. कुणातरी महाराजाने दिलं म्हणे. या फळानं आम्हाला आता लेकर होणार आहे. बाईचा स्वभाव हा एक आगळा वेगळा स्वभाव असतो. स्वभावाप्रमाणे ती चर्चा करीत असते.
बहिणी जरी किती ऐकलं किती काय केलं, हा तिच्या स्वभावावर अवलंबून ती तिला पचनी पडत नाही आणि त्याच्यातला खऱ्या आणि खोट्या गोष्टीचं ज्ञान राहत नाही, फार कमी असते. त्यांच्या तेवढ्या पुरतं तिचं ज्ञान असतं. म्हणून तिनं शेजारी जेवढं पडलेलं, शेजारी जेवढं सांगितलं, अगं आम्हाला असं असं होणार आहे, असं होईल का खरंच? दुसरी स्त्री म्हणायला लागली, अगं असे फडाबिडाना लेकरं जर झाले असते, कशाला लग्ना बिग्नाच्या भानगडी नसत्या लागल्या असत्या. तुकोबारायांच्या मनाप्रमाणे संत तुकोबारा वर्णन करतात, फडे नवसे लेकर जर होती तर लग्न कशाला करायला लागते. लग्न करण्याची पद्धतच राहिली नसती. तिसरी म्हणायला लागली, अगं अशी म्हणू नको. मागच्या काळामध्ये एक कानफाट्या बुवा आला आणि त्या बुवानं एकासारख्या बाईला, वाघ स्त्रीला त्याने आपल्या झोळीतली विभूती दिली, म्हणजे राख, आणि त्या राखावर त्या बाईचा विश्वास बसला नाही, म्हणून तिनं अशी गोवऱ्यामध्ये फेकून दिली आणि त्या गोवऱ्यामध्ये बाई 12 वर्षाचा लेकरू तयार झाला. खोट म्हणू नको, सगळे साधू सारखे राहत नाही. त्याच्या विभूतीमध्ये एवढा पावर होता की त्या गौरीमध्ये सुद्धा बाळ तयार झाला. खोट कशी म्हणते, मागच्या वेळेस हिच्यासारखाच विश्वास ठेवला, मग तर थोडा विश्वास बसायला लागला. हो तसं जर झालं तर मग फायदाच आहे. पण चौथी म्हणायला लागतीये, धुंदुली म्हणायला लागली, अगं जर मी खाल्ला थापड आणि मला जर लेकरू झालंच तर सुखदेवासारखा जर 12 वर्ष गर्भात राहिला तर माझी मती फजिती होईल, माझी फजिती होईल, माझं पोट वाढेल आणि गावावर जर दरोडा पडला तर मला पडता येणार नाही. सगळे पडून जातील, मी त्यांच्या हातात ऐकीत सापडेल. कदाचित तसं जर झालं नाही तर माझ्या घरी एवढं मोठं वैभव आहे, धन आहे, संपत्ती आहे, कदाचित माझ्या नंदा माझ्याकडे पाहुणे आल्या तर सर्व घर ढोंढून माझं संपूर्ण धन जमा करून नेतील ना, मला इकडच्या खोलीतून तिकडच्या खोलीत जाता येणार नाही. असं जर झालं तर नाही, हे नको फड. असं जर झालं तर माझे पोट वाढेल आणि मला चालता येणार नाही. मला हळूहळू चालण्याचा फायदा माझ्या नंदा घेतील, किंवा 10-12 वर्ष सुखदेवासारखं 12 वर्ष जर गर्भात राहिलं तर माझ्या गतीत गती होती. म्हणून तिनं शंका कुशंका यायला लागल्या. कसं शंका आणि कुशंका मनामध्ये आल्या की मात्र हे आपलं भागवत कथा अमृत प्रासन होत नाही. याच्यावर शंका कुशंका यायला लागल्या. म्हणून तुकोबरा वर्णन करतात, तुका म्हणे सांगा घाटे येणे भरून पोटे, 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 येणे भरून पोटे. तुका म्हणे सांगा घाटे येणे भरून पोटे. वास्तविकता शंका कुशंका मनात यायला पाहिजे नाही. त्या शंकेला बाजूला सारलं पाहिजे. आणि ह्या शंका कुशंका येतात, कल्पना ह्या जर येतात ह्या आपल्या जीवाला कारणीभूत आहेत. 84 योनीमध्ये जाण्यासाठी कारणीभूत आहेत. म्हणून कल्प विकल्प ह्या त्यागल्या पाहिजे. आणि ते त्यागण्याचे साधन म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. आपल्या मनामध्ये कुठलीही शंका येऊ नये.
शंका आली तर विचारली पाहिजे, हे कसं आहे ते कसं आहे. या ठिकाणी शंकेला समाधान मिळेल त्यासाठी ही भागवत कथा आहे, कथामृत आहे. याप्रमाणे तिच्या मनामध्ये शंका कुशंका यायला लागली. मी पडीन कशी, मग माझं धनच नेतील, माझं पोटच मोठं होईल, असा मनामध्ये शंका कुशंका यायला लागली. तेव्हा तिची बहीण धुंदुली ती गावामध्ये राहत होती. तिला ती म्हणायला लागली, धुंदुली अगं एवढी शंका कुशंका करू नको. असे फळापिलानं लेकरं जर होतच असतील कदाचित झालेच तर तुझ्याकडे गाय आहे, त्या गायीला हे फळ चालून दे, त्या फळाची परीक्षा पाहू. कदाचित त्या गायीला जर झालंच तर एक काम कर, मी गरोदर आहे, माझं लेकरू मी तुला देतो आणि तू माझ्यासारखं सोम कर पोट वाढवण्याचं. जसं जसं माझा पोट वाढतं माझं तसं तसं तू आपलं पोट वाढव, म्हणजे तुला दिवस गेल्यासारखं सगळ्या लोकांना वाटण. आणि ज्या दिवशी मला लेकरू होईल त्या दिवशी मी तुला लेकरू देईन, तू सर्व जिल्ह्या किरगुड्या काढून घे आणि मग मी माझं लेकरू तुला देईन, तुला झाला म्हणून सांगून देऊ. पण या फळाने लेकरू खरंच गायीला होते का हे परिचय पाहणं होईल. पण या बदल्यास तुला धन द्यावं लागेल, कारण माझ्या पतीचं तोंड बंद करण्यासाठी काही धन तुला खर्च करावा लागेल. धुंदिलेला ही गोष्ट पेटली आणि याप्रमाणे तिने ते फळ गाईला चारलं. आणि याप्रमाणे धुंदुलीच्या बहिणीला गेलेले दिवस तिचं जसं जसं पोट वाढते तसं तसं हिने पोट वाढवण्याचं सोम केलं, म्हणजे नाटक केली. नाटकानं अनुभव प्राप्त होतो का? नाही. वांजेसी डोहाळे कैसे यशी, तसं कलियुगामध्ये लोक साधू सारखं गड्यात माळ घालून नाटक करतात. नाटक केल्यानं अनुभव येत नाही. ज्याची पदवी त्याला इतरानं साजे, संताला उमजे आत्मखुन. असं लोक नाटक करतात पण नाटकानं अनुभव प्राप्त होत नाही. या ठिकाणी हिनं धुंदुलीनं नाटक केले आणि नाटकानं या जीवाचं कल्याण होत नाही. तसं तुम्ही आम्ही गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये भागवत होत असते. या गावात होते म्हणून त्या गावात, त्या गावात होते म्हणून त्या गावात, आम्ही काही कमी आहोत का, असं नाटक करून एकामेकाचं इर्षीनं हेव्या दाव्यानं म्हणा किंवा देखोसी घेतला डोगनं मागे लागला तरी गेलो, असं याप्रमाणे गावागावात भागवत होते. पण नाटक होते. त्या भागवतामध्ये लोक राहतात का? कोण्या गावात 4, कोण्या गावात 5, आता तुमच्या गावात 5-5, 10 नाही का? याला भागवत म्हणतात का? इथं हंगामा असं वगैरे राहिलं असतं, एवढ्या लोकांत असं पेंडर राहिलं असतं का? हे सर्व नाटक झालेले आहे. आणि या नाटकानं कितीही भागवत केले, कितीही मोठ्या जोराचा महाराज आणला तरी आपल्या जीवाचं कल्याण होत. म्हणून महात्मा वर्णन करतात, अरे नाटक तमाशा आहे गावापाशी, तमाशा आहे गावापाशी, रात्री झोपेतून उठून जाते, रात्री झोपेतून उठून जाते, नाटकात नाही पूजा आणि पाठी, हे नाटकात नाही पूजा आणि पाठी, तू जंगलात राखील काही आणि डोळाले, हरीच्या भजनाला श्री गवारे, हरीच्या भजनाला श्री गवारे, जंगलात रक्षील गाई आणि डोरारे, तू जंगलात रक्षील गाई आणि डोरारे, तुला खुशी मग तुझ्या यमाच्या पासे, प्रवचन ऐकलीची नाही तुला खुशी मग तू जाशील यमाच्या पासे, मग तू जाशील यमाच्या पासे, मग तू जाशील यमाच्या पासे. सुंदर आपल्या गावामध्ये सत्संग चालू आहे.
तर या ठिकाणी ऐकण्याची आपल्याला खुशी नाही, आनंद नाही, आणि मग हा जीव होऊ नये. शेवटी यमाच्या तडाख्यात सापडेल. मग यमाच्या घरी हा जीव गेल्यावर काही आरती करेल. या पुष्कळ दिवसाने आल्या आमच्याकडे तुमची आरती उतारतो समजून घ्या. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल जीवा तुला रे, कोण सोडविल जीवा तुला. आणि याप्रमाणे सज्जनो, आपल्या जेवढं असून ते प्रासन करत नाही, आणि म्हणून हा जीव यमाजवळ जाईल. म्हणून महात्म्य वर्णन करतात. कोण सोडविल जीवा मग तुला रे, कोण सोडविल जीवा मग तुला रे. जंगलात राखील गाई आणि ढोरारे, जंगलात राखील गाई आणि ढोरारे. हरीच्या भजनाला जसी गवारा रे, हरीच्या भजनाला जसी गवारा रे. तू जंगलात राखील गाई आणि ढोरारे, तू जंगलात राखील गाई आणि ढोरारे, तू जंगलात राखील गाई आणि ढोरारे. त्याप्रमाणे जंगलामध्ये गाय ढोरं फिरतात, त्याप्रमाणे हा जीव 84 योनीमध्ये फिरत राहील. काऊन? तर हे असं नाटक केल्यामुळे. फक्त नाटकच करतो आपण, तर खरं करत नाही. नाटक म्हणजे नक्कल, नाटक म्हणजे नक्कल. हे नक्कल करतो. या गावात होते म्हणून त्या गावात, त्या गावात होते म्हणून त्या गावात. कारण आता पैसा दाट झाला, होतात गावागावात, त्याचा फायदा मात्र कोणी घेत. असं नको सोड कळ भलाई, नकल में फस गई दुनिया, नकल में फस गई दुनिया. असं सगळं गावागावामध्ये, घराघरामध्ये सगळे चाललेलं आहे. पण हे नाटक चाललेलं आहे, खरं चाललेलं नाही. गावागावात होतात, प्रत्येक गावामध्ये भाग होतात. तुमच्या इकडे काय, आमच्या इकडे काय, सगळं गावागावात होतात. तर त्याचा परिणाम मात्र गावावर होत नाही, उलट त्याच्यावर विचार वाढत जाते. परिणाम काहीच होत नाही. परिणाम न होण्याला कारण असं आहे, आपण आणून भागवत आणून चौकामध्ये ठेवून देतो, पण त्याचा फायदा आपण घेत नाही. ज्याप्रमाणे आपण औषध जर आणली आणि एका सपरीमध्ये आणून ठेवून दिली, पण ती शेतीवर मारलीच नाही, तर त्या शेतीवर त्याचा उपयोग पडत नाही. त्याप्रमाणे तुमची आमची गत झालेली आहे. भागवत कथा अमृतानं पापी आणि महापापी मोठ्या मोठ्या जीवांचे उद्धार होते, कल्याण होते. पण हे औषध प्राशन करावी लागते, प्राशन करावी लागते. त्याप्रमाणे वागावं लागत असते. पण आज गती अशी झाली, या ठिकाणी येऊन बसण्यासाठी लाज लागते. पण हंगाम्यामध्ये जाऊन 500 रुपयाची 300 रुपयाची तिकीट काढून त्या ठिकाणी पाहण्यासाठी लाज लागत नाही. म्हणून तुकोबऱ्या वर्णन करतात. साधूच्या दर्शना लाजसी गवारा, वेशे तिया घरा हरसे दासी, वेश्या दासी बोलणी जगाची ओवळी, ते दूध सोवळी कैसी वाटे. बाहेर बसी जिंद्या दासीची लुगडे, लेकुरे उघडे गवाराचे, लेकुरे उघडे गवाराचे. असे उघडे बोडकेत राहिले सगळे. आम्ही गवार झालो आणि त्या गवार योनीमध्ये आता परत पुन्हा असून आपल्याला उपयोग करता येत नाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मासोळी राहून तिला पाणी पिता येत नाही, त्याप्रमाणे तुमची आजची गत झालेली आहे. आणि म्हणून मीराबाईने एका गवळणीमध्ये सुंदर वर्णन केले. पाणी में मिला प्यासी, मोहे सुन सुन